देवाचे बोल ऐकण्यासाठी तुम्ही जर इथे उपस्थित असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्यात काहीतरी चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. हे संदेश नसून काही संकेत आहेत जे देव तुम्हाला या माध्यमातून देऊ इच्छितात. पुढील काही मिनिटे तुमच्या भाग्यात चमत्कारिक ठरू शकतात. जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर देव तुमच्यावर कृपा करतील. देव म्हणतात, माऊली म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी कृपेचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. या आठवड्यात तुमची कर्ज माफ केली जातील, बिले पूर्ण भरली जातील आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगल्या प्रकारे पुढे येईल. देवाकडून मोठ्या यशासाठी, प्रचंड आशीर्वादासाठी आणि कृपेसाठी सज्ज व्हा. हा महिना संपेपर्यंत तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची मोठी इच्छा आहे. त्यात तुम्हाला प्रेमळ नाते, आर्थिक प्रगती आणि उन्नतीसाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण केल्या जातील. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात देवाच्या कृपेने आतापर्यंत शांतता आणि विपुलता अनुभवली आहे. त्याचप्रमाणे पुढे तुम्ही अगदी शांततेत आणि आनंदात ते प्राप्त कराल. देव म्हणतात, तुझी कर्ज आणि बिलांची काळजी घेतली जाईल आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुम्हाला तुमच्या जीवनातील वादळांपासून, त्रासांपासून दूर ठेवतील. पण तू देवाचे ध्यान केले पाहिजेस. देव जेव्हा तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतात तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. काही गोष्टी, काही घटना मनाविरुद्ध घडत असेल तर संयम ठेवा. तेव्हा घाबरून जाऊ नका, कारण देव तुमची प्रत्येक क्षणाला काळजी घेत आहेत. एक आर्थिक चमत्कार लवकरच तुमच्यासाठी येत आहे. पुढील 4 दिवस अविश्वसनीय आशीर्वाद, चमत्कार आणि यशांनी भरलेले असतील जे तुम्हाला विलक्षण अनुभव देतील. तुम्ही चांगले आरोग्य, आनंद आणि संपत्तीने भरून जाल. ती संपत्ती तुमच्यासाठी खूप काही आनंददायक असेल. प्रवाहात वाहण्याच्या पाण्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे सहज गतीने येईल. हा आठवडा असामान्य चमत्कारांनी भरलेला असेल आणि मनातील नकारात्मक विचार आणि अंतःकरण खूप काही तुटलेली असतानाही प्रकाश नेहमी तुमच्या दिशेने येईल आणि देव तुमच्यावर कृपा करतील याच्यावर तुमचा अधिक विश्वास बसेल. देव तुम्हाला गोंधळातून दूर करत आहेत आणि तुमच्यासाठी सुख, समाधान, आनंद देत आहेत. देवावर विश्वास ठेवा. देवाबरोबर गोंधळ देखील संदेशात बदलू शकतो. साक्षात प्रतीक्षा विजयात बदलू शकतात. देव तुम्हाला शांती आणि आनंद देण्यासाठी, विपुलता देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमची काळजी घेतल्या जात आहेत. आता तुम्ही एकटे नाहीत. देव तुम्हाला हर प्रकारे मदतीचा हात देणार आहेत. उपचार, आनंद आणि विपुलतेचा आशीर्वाद सर्वोत्तम तुमचे जीवन बनवण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहे. या आठवड्यात तुमची कर्ज माफ केली जातील, बिले पूर्ण भरली जातील आणि तुमची ती वेळ टाळली जाईल जी कठीण असेल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्ही या महिन्यात ते सर्व काही प्राप्त कराल. सुख, समाधान तुमच्या दिशेने येत आहे. आताच या संदेशाला लाईक करा आणि येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात
देवाच्या कृपेने ओतप्रोत शांतता आणि विपुलता अनुभवाल. तुमची कर्जे आणि बिलांची काळजी घेतली जात आहे. तुम्ही ज्या चिंतेने ग्रस्त आहात ते सर्व काही सोडवल्या जाणार आहे. शत्रूपासून तुमचे संरक्षण केल्या जाईल. शत्रू तुमच्या कार्यात बाधा आणणार नाही आणि शत्रूपासून तुम्हाला विजयाची प्राप्तीही दिल्या जाईल. जर तुम्ही ठामपणे देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, माऊली म्हणतात, तुम्ही चांगले आरोग्य, आनंद आणि संपत्तीने भरून जाल, कारण देव तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या प्रवाहात वाहण्यासाठी पाण्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे येईल, कारण देव तुमची काळजी घेत आहे. तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण केले जाणार. तुम्ही आशीर्वादाने काठोकाठ भरल्या जाणार. तुम्ही आनंदित व्हाल यासाठी स्वतःला तयार करा. देव म्हणतात, बाळा तुझ्या नशिबात चमत्कार होण्याची ती शुभ वेळ आली आहे. आता घाबरण्याचे आणि चिंतित होण्याचे कारण नाही. देव आणि देवाची मदत तुम्हाला त्या काळात प्राप्त होते जेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणाहून हार मानून एकीकडे उभे राहता आणि फक्त देवावर विश्वास ठेवता. देव म्हणतात, मी तुला प्रत्येक नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवील. त्या नकारात्मक विचारापासून दूर ठेवील. तुला तुझ्या गोंधळापासून दूर ठेवील आणि तुला विजय आणि खूप काही आशीर्वादही प्राप्त करून देईल. माझी विपुलता तुझे जीवन परिपूर्ण करेल. मी जी विपुलता तुला देऊ इच्छितो तेव्हा ती स्वीकार कर आणि आनंदी हो. स्वामी माऊलीच्या नावाने देवाच्या कृपेची शांती आणि विपुलता प्राप्त करा. जगाचा प्रकाश म्हणून माझे अनुसरण करा आणि देवाचे नामस्मरण करा. देवाच्या नावाने मी आशीर्वाद प्राप्त करतो असे टाईप करा. लक्षात ठेवा की प्रभू देव तुमच्या गुरु आहे. जेव्हा तुम्ही आपल्या गुरुवर विश्वास ठेवता तेव्हा ते सर्व काही घटित होऊ लागते ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत. जेव्हा तुम्ही देवाकडे झुकता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात. तुमचे हरवलेले मन एकांतात खूप काही रडते, खूप काही वेदना होतात, दुःख होते. ते दूर करणारा हा आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणाला तुम्ही स्वतःला आनंदी ठरवाल. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण देवाने तुमच्यासाठी ते द्वार उघडले आहे जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत. जेव्हा आशीर्वाद म्हटल्या जाते तेव्हा ते तुमच्यासाठी चकित करणारे असू शकतात. काही चमत्कार असू शकतात, ज्या तुमच्या मागील काही इच्छा असू शकतात. ते सर्व काही पूर्ण केल्या जाईल. तुम्ही फक्त विश्वासाने देवाचे स्मरण करत राहा. जेव्हा आपल्या कर्मात तुम्ही अधिक मन रमवाल, आपल्या प्रत्येक कर्माला महत्त्व प्रदान कराल आणि आपल्या त्या नात्यांनाही तितकेच महत्त्व द्याल, तितकाच मान सन्मान द्याल, तेव्हा तुम्हाला तुमचे ते आशीर्वाद प्राप्त होऊ लागतील. तुमच्यासोबत अद्भुत आणि दैवी चमत्कार घडू लागतील. तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ लागतील. तेव्हा विश्वास ठेवा. स्वामी माऊलीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. हो माऊली मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. हा ऊर्जा वाढवणारा संदेश संकेत ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्हाला यातील काही संकेतही मिळतील आणि संदेशही मिळतील. तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका. तुम्ही आजपर्यंत जे काही प्राप्त केले आहे त्या जीवनात तुमच्या जे काही शुभ प्राप्त केले आहे त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका. देव तुमची काळजी घेत आहेत म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही तुमचे दुःख, संकट, काळजी सर्व काही देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत असावे, काळजीमुक्त राहावे असा देव या संदेशातून तुम्हाला संदेश देत आहेत. तेव्हा सर्व काही काळजी स्वामींच्या माऊलींच्या चरणी समर्पित करून शांततेत जीवन घालवावे. देवाचे नामस्मरण अखंड आपल्या मनात आणि मुखात असावे.
स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश प्रदान करोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.